गाईस आता पोचलो आपण महडला. रात्री पण गर्दी आहे गाईस, फुल गाईस गर्दी बघा. बापरे बापरे, इकडे बघा लाईन आहे कुठच्या कुठं गर्दी. नारायण पूजा नंतर करू, पण पहिल्यांदा काय करू, गणेश पूजा करून घेऊया. म्हणजे गणेशाची पूजा केल्यानंतर त्या घरामध्ये आपल्याला काय करायला मिळतो, प्रवेश करायला मिळतो. गाईस महाप्रसाद चालू आहे. हरे राम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता चाललो आम्ही महडला. 6:10 झाले आणि श्री विश्वनाथ भोपी नाना यांच्याकडून अन्नदान होतं तिथं दरवर्षी. तर आता आम्ही चाललो, पप्पा आहेत आणि रवी नाना आहे बघा. तर आता आम्ही आपले सर्कल पार केले. चला तुम्हाला रस्त्यात दाखवतो आणि पोचल्यावर दाखवतो सगळा कार्यक्रम. गाईस आता पोचलो आपण महडला. चला चालू आहे आतमध्ये प्रोग्राम, तर आपण बघू. रात्री पण गर्दी आहे गाईस, फुल. मला बरीचशी लोक आल्यावर आता महडला. म्हणजे चला आपण बाप्पाचे दर्शन घेऊ आणि नंतर जाऊ. आतमध्ये सप्ताह वगैरे आहे आणि कीर्तन चालू आहे, तुम्हाला बघितलं असेल. चला दर्शन घेऊया आधी आणि नंतर कंटिन्यू करू ब्लॉगला पुढच्या. आणि एंडपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलवर भेटतात तुम्हाला. आणि काय माहीत नव्हतं मला, अर्जंट प्लॅन झाला आणि लगेच निघलेलो केस कापायला. केस कापून आलो पटकन आणि निघलो. पप्पा बोललं जायचं आपल्याला, तर आलो. एकदम मस्त वाटतं आल्यावर. 1-1.5 तास लागतं काय पोचायला, तुम्हाला तर माहीतच असेल. चला ब्लॉग बनवू दे बरं, एक ब्लॉग पण होईल आपला. भीड बघा किती गर्दी आहे, फुल लाईन लागली. काहीच गर्दी बघा. बापरे बापरे, इकडे बघा लाईन आहे कुठच्या कुठं गर्दी. डेंजर बॅकर गर्दी. चपला इथं ठेवू. भरपूर गर्दी बघा. काहीच गर्दी एवढी आहे का काय सांगू तुम्हाला. आतमध्ये बघा फुल जाम झाले आणि रात्री म्हणता वाटतं गर्दीच असते म्हणून. फुल गर्दी फुल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गर्दी बघा, आरती चालू झाली बघा. आरती चालू झाली. जस्ट मी ब्लॉग चालू केला आणि आरती चालू झाली.
दर्शन झाले आपला आणि आता थोडं ब्लॉगमध्ये बघा कसं काय होतंय म्हणून सांगते चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. पूर्ण एंडपर्यंत बघितल्यावर सर्व ब्लॉग समजते कसा काय आहे तो. आरती चालू आहे बघा. आम्ही दर्शन घेऊन आलो इथनं लवकर आणि आतमध्ये जायला भेटला नाही, एंट्री नाही भेटली कारण की गर्दी खूप आहे आणि लाईनीला उभा राहायला लागेल तर किती तास जातील ना किती नाही. चला आपलं दर्शन झालं आहे. लाईनीला उभी आहे ना एवढी जण आणि लाडू घेतले बघा दोन. नानाका पण आहे. लाईन बघा कुठच्या कुठं गेली. चला मेन टायमावर आरती भेटली आपल्याला, बरा झाला, मस्त आरती झाली. रात्रीच्या लाईटी बिटी लागल्या दुकानावर मस्त वाटतं. आजूबाजूला असा एकदम भारी वाटतं. आपला ब्लॉग व्हायला पाहिजे, ब्लॉग पूर्ण व्हायला पाहिजे आज इथला. टाकायला भेटेल लगेच. अच्छा सरका महिला मंडळ पुढे सरका, महिला मंडळ पुढे सरका, सरका पुढे. उद्गारांचं ऐका न बोलता पुढे या. करवूस दशरथ अजर व्यारे पुणी पुणी कितनी सुनये सुनाये दिल की प्यास बुझ की न बुझाए. राम श्री राम जय जय राम. चिंतामणी देवा गणपती गणेश सरांनी दिंडी सुरू केली. आपण सर्व गणपतीकडे आलो आणि पहिल्या वर्षाचं कीर्तन सुद्धा विनायक महाराजांचं होतं. म्हणजे त्यांचं सुद्धा विनायक महाराज कापेकर, बरोबर ना सर? आणि त्यावेळेला फक्त दिंडी चालक शंकर महाराज आंग्रे होते. विठ्ठला विठ्ठला पण आहे युट्यूबवर लाईव्ह आहे, कॅमेरामॅन आहे इथं बघा. आपल्याला बोलता बोलता या कार्यक्रमाच्या उपक्रमाला 21 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून यथामती यथावकाश आपल्या सर्वांच्या समोर सेवा सादर करण्याचा प्रयत्न. मला वाटतं ही 21 वर्षात मला सुद्धा ही तिसरी मिळालेली संधी आहे. मी 1-2 कीर्तनकारांना विचारलं तुम्ही करता का सेवा. वेळेचं बंधन आहे 1 तासाचं. कीर्तन किती वाजता सुरू झालं हे पाहिलं जात नाही, ते किती वाजता संपणार आहे हे जास्त आपलं लक्ष राहतो. बऱ्याच वेळेला जी माणसं कीर्तन सुरू करायला गडबड करत नाहीत ना, ती कीर्तन संपवायला गडबड करतात. पण 1 तासात होणार आहे, कारण दिवसभराचा काय त्रास आहे. होऊ नये. मी तर नाही जास्त चाललो म्हणा, पण गप्प पण नाही आलो. विठ्ठल विठ्ठल
हा सगळ्यात मोठा फायदा आहे. काय दिंडीमध्ये चालत असताना एकतर आपलं कायच घडते. हो, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. आणि वाट चालत असताना प्रत्येक पावला पावली महाराज भगवान प्रभू परमात्म्याचं चिंतन घडते. एकामाचे देवे कोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी, महाराज 1 महिन्यासाठी नवस केला आणि गणपती बाप्पाला सांगितलं माझ्या लेकराला काय कर, थोडे करायचं बंद कर देवा. आणि महाराज गंमत अशी घडली, देवाने विचार केला आईने केलेलं नवस आहे असं म्हणतात बरं. एकतर देवाला नवस करू नये आणि केला तर महिला मंडळ झोपल्या नाही तुम्ही, दमलेवर काही सांगता येत नाही म्हणून सांगतो, एकतर नवस करू नका आणि केला तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढचा इतिहास आपल्याला सर्वांना श्रुते. महाराज 1 महिनाभर भगवंतांनी खुड्या केल्या नाही. आईला असं वाटलं आता नवस गणपती बाप्पाला फेडला पाहिजे म्हणून किती नैवेद्य बनवले हो महाराज, किती नैवेद्य बनवले. मोदक हराभर म्हणजे कितीतरी असे, त्या काय मोदकांचं काही मोजमापच नाही महाराज. आता नंदराजाच्या राजवाड्याच्या घरचा तो नैवेद्य होता. आणि आपल्याला सर्वांना श्रुते पुढची कथा. नंतर भगवान श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पाचं काय संभाषण झालं आता कीर्तनात सांगून वेळ घेत नाही. पाहिजे तर तुम्ही समजा बुवाला येत नाही तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल. भगवान देणारे आपले आराध्य दैवत आहेत. बोलू तुम्हाला, ब्रह्मदेवाला असं वाटलं हो मला सुद्धा ग्रंथाला आरंभ करायचंय. आणि साक्षात्कारी म्हणून नारद महर्षीनं सांगितलं ऐकलं गेलं. कीर्तन जो आहे ना खूप भारी करतात महाराज. आणि गाडीने मी लाडू ठेवायला आलो. कीर्तन एकदम म्हणजे मन लावून बघत होतो. म्हणजे अशी गणपती बाप्पाची जी स्टोरी आहे ते सांगत होतं आणि असा मन लावून बघितला म्हणजे मन लावून ऐकला पण खूप भारी वाटतं असं आहे. तर चला तुम्ही कीर्तन बघितलं असेल तर बघा की कधी असं ऐकायचा पण कीर्तन थोडा चांगला असतं, माहिती म्हणजे भेटते. महाप्रसाद चालू आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गाईस भोजन वाढलेलं आहे, आता सर्वजण जेवतात. चला जेवण घेऊ. चला गाईस, छोटासा कार्यक्रम होता आणि जेवलो आता आणि सर्वजण जेवण झालेली आहेत. चला ब्लॉग पण एंड करतो आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि असा देवस्थानला आलो, असा गणपती बाप्पाजवळ आलो, असा वेगळीच म्हणजे अशी जी मजा असते ती वेगळी असतं. आणि म्हणून मी ब्लॉग बनवायला म्हणजे कसा तुम्हाला पण बघायला थोडा बरा वाटेल म्हणून ब्लॉग बनवला. तर चला गाडी आपली स्टार्ट झाली, जाऊ. इंस्टाग्रामवर फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.